आली आली भाग्यलक्ष्मी। ती चित्रा ना संजयसाठी अगदी वेडी आहे। अहो तिने खरोखर जीव दिला असता। मग काय समजेजण काशीच्या निर्णयासाठी थांबलेले। बिचारी काशी, तिच्या मागचे भोग काय संपत नाही। पर तिनं या लग्नाला संमती दिली हो। बघतेस ना देवी, तुझ्या राज्यात काय चाललंय ते। मी तर हे सगळं केलेलं नाही, मग कोण? ती ती बबली तरी ती नाही ना येऊन पोचली। आशीचा काटा काढणं कठीण नाहीये, पण आपल्याला पावलं जपून टाकायला हवीत। काय तेव्हा ना त्या काशीने हार मानली असेल। आणि माझा पुढचा खेळ, आज मी भिराई देवीच्या देवळात या खणा नारळाने संजय सोबत ओटी भरली। ए संजय, आलो। अरे चल चल, उशीर होतो आपल्याला। चल आता एकमेकांची तोंड बघत बसणार आहेत का जाणार आहेत देवळात? चला चला, ओटी भरायला पाहिजे लवकर लवकर। चल थांबा, आजचा दिवस मोहितेंच्या सुनेसाठी फार महत्वाचा आहे, म्हणून मी आज तुझ्या बरोबर देवळात येणार आहे ओटी भरायला। आजची वटी नवरा बायकोनं भरायची असते, पुन्हा आयऱ्या गैऱ्यानी नाही। त्या बाहूने पण अशी खेळी केली ना, आम्ही डायरेक्ट जेल मध्येच। अहो तुम्ही गावामध्ये नसताना बऱ्याच भानगडी झाल्यात आणि तुमचं महत्व कमी करण्याची बी कारस्थानं झाली। पुन्हा बप्पाजीची दहशत या गावात निर्माण व्हायला हवी। बप्पाजी शिवाय या गावाचं पान हलता कामा नये। सगळ्यांच्या तोंडी बप्पाजींचा जय जयकार असायला हवा। नक्कीच। आज जर तुम्ही दोघांनी ओटी भरलीत तर तुमचं वैवाहिक जीवन सुखी होईल। मग माझ्या आयुष्याचं काय? मी काही तर मोलकरी म्हणून राहू? काही गरज नाहीये ओटी भरायची। बसा सगळे घरीच। अहो असं करू नका। हे बघा, आई भिराईचा अपमान होईल आणि ती जर का कोपली तर आपण काहीच करू शकणार नाही। मी काय म्हणते, तुम्ही देवळात जा आणि ओटी भरा, आणि जर का चित्राची इच्छा असेल की तिने तुमच्यासोबत ओटी भरावी तर तसं करा। तिचं समाधानी होईल आणि आपली प्रथाही मोडणार नाही हो। अगं काही येड लागले का तुला? हा, सौताच्या हातानं सौताचं सौभाग्य दुसऱ्याच्या झोळीत टाकताना तुला काहीच कसं वाटत नाही? आशाला भावेल नाही हिचं। वाटेल ते बोलू नका, मी काही ऐकून घेणार नाही। आणि तू काशी, माझ्याबद्दल खोटी सहानुभूती दाखवायची नाही हा? गोदा, ते काय चाललंय हे? आजकाल तुम्ही तुमची पायरी सोडून वागायला लागलाय। या माझी पायरी वळखूनच। गोदा आत्या, आम्ही तुम्हाला मान देतो याचा अर्थ असा नाही की तुम्ही आमच्या डोक्यावर बसून मिऱ्या वाटाल। तू पाहिलंस ना ती कशी वागली ते। गोदा आत्या, ती ढीग वागली असेल तशी। पण तुम्ही तिच्यावर हात उचलायला नको होता आणि तुम्ही फार मोठा अपराध केलाय गोदा आत्या। माफी मागा तिची। गोदा आत्या तुम्हाला आईसारख्या आहेत आणि त्यांना तुम्ही माफी मागायला सांगताय? आपण गोदा आत्यांना जो मान देतो तो मान त्यांना घेताही यायला हवा। आणि जर तो मान त्यांना घेता येत नसेल तर मला पुन्हा विचार करावा लागेल। चित्र गोदात्या, हात जोडून नाही, तिचे पाय धरून माफी मागा। ती या घरची होणारी सून आहे, हे लक्षात ठेवा। पड 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 पाय पड पड, पाय धरा आणि माफी मागा तिची।